बेकायदा बिगर परवाना गावठी बनावटीचं पिस्तूल जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना उरळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे। रियाज हुसेन मुलानी वयवर्ष 30 राहणार बगाडेमळा उरळी कांचन तालुका हवेली, इकबाल शमीम खान वयवर्ष 31 राहणार तुपेवस्ती उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून पोलीस हवालदार योगेश चंद्रकांत नागरगोजे यांनी याबाबत उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। दिनांक 25 मार्च 2026 रोजी 10:37 सुमारास शिंदवणे गावच्या हद्दीत काणेशिवार इथं कॅनॉल रोडवर रियाज हुसेन मुलानी इकबाल शमीम खान यांच्या कब्जात बेकायदा बिगर परवाना गावठी बनावटीचं पिस्टल व 2 पितळी धातूचे जिवंत काडतुस मिळून आल्यानं पोलीस उपनिरीक्षक पी.एन. कांबळे यांनी 2 पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल जागीच जप्त केला। आरोपी रियाज हुसेन मुलानी याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्राबाबत चौकशी केली असता त्यानं सदरचे अग्निशस्त्र इकबाल शमीम खान यांना ठेवण्यासाठी दिल्याचं सांगितले। म्हणून रियाज हुसेन मुलानी इकबाल शमीम खान या दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 325, भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे कलम 3.5 सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे असं फिर्यादीत म्हटलंय। रियाज हुसेन मुलानी यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिनसह त्यास धरण्यास विटकरी रंगाची मूठ 2 पितळी धातूंचे जिवंत काडतूस, त्याच्या पाठीमागील बाजूस इंग्रजीमध्ये KF 7.65 असं लिहिलेले एक पांढऱ्या रंगाचा ॲपल कंपनीचा 12 Pro Max मॉडेलचा मोबाईल फोन, त्याच्या पाठीमागील व पुढील बाजूस कॅमेरा असलेला ज्यामध्ये सिम कार्ड नसलेला मोबाईल फोन, एक जांभळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा 22 अल्ट्रा मॉडेलचा मोबाईल फोन, त्याच्या पाठीमागील व पुढील बाजूस कॅमेरा असलेला त्यामध्ये आयडिया सिम कार्ड नंबर 7776067614, एक काळ्या रंगाची होंडा कंपनीची CB हॉर्नेट मॉडेलची मोटरसायकल RTO पासिंग नंबर MH12PV7566, इकबाल शमीम खान यांच्या पॅन्टच्या खिशात एक निळ्या रंगाचा आयटेल कंपनीचा बटनाचा मोबाईल फोन, त्यामध्ये एअरटेल कंपनीचं सिम कार्ड नंबर 8975222392 असा एकूण 1,62,200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीकडून जप्त केला। पोलीस सब इन्स्पेक्टर शिंदे पुढील तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.